नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर सगळ्यांना एकाच गोष्टीची उत्कंठा लागलेली आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे वृद्धापकाळ पेन्शनधारक आहेत, निवृत्तीधारक पेन्शनधारक आहेत किंवा लक्षात घ्या की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा पेन्शनधारक आहेत, तर असे सर्वच लाभार्थी वाट बघत आहेत की मे महिना संपायला आला तरी देखील आम्हाला पेन्शन कुठल्याही प्रकारची मिळाली नाही आहे आणि ही पेन्शन आम्हाला कधी मिळणार याचीच उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. आणि मागील काही 15 दिवसामध्ये तुम्हाला माहितीच आहे की दिव्यांग जे लाभार्थी आहेत तर यांची थकीत पेन्शन असेल, मे महिन्याची पेन्शन असेल ती वितरित झाली, तर ही बाब तर चांगलीच आहे. म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचं हक्काचं अनुदान मिळतच आहे, पण इतर जे लाभार्थी आहेत तर यांना देखील त्यांचं अनुदान मिळणं गरजेचं आहे. त्यांच्या अनेक गोष्टी या अनुदानावरती पेन्शनवरती डिपेंड असतात, त्यामुळे लवकरात लवकर शासनाने यांचा विचार करून लवकरात लवकर लाभ वितरण करावं. तर या संदर्भात विभागामार्फत माहिती समोर आलेली आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ वितरणाचं जी कॅल्क्युलेशन असेल किंवा ती प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि हप्ते वितरण होण्यापूर्वी तशी नोटीस पोर्टलवरती येणार आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार साधारणतः पुढील आठवड्यामध्ये, आज शनिवार आहे, आज पेन्शन वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे. उद्या रविवार आहे, त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासूनच्या पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना यावेळी उशिरा पेन्शन मिळणार आहे. तर या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे या ठिकाणी संपर्क साधू शकता. तर लक्षात घ्या की तुम्हाला जी पेन्शन पुढील आठवड्यामध्ये येणार हेच कन्फर्म झालेलं आहे, पण आम्ही निश्चित अशी तारीख सांगू शकत नाही आहे, कारण का लक्षात घ्या की जोपर्यंत पोर्टलवरती अधिकृत नोटीस येत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात कन्फर्म अशी तारीख सांगता येणार नाही आहे. पण पुढच्या आठवड्यामध्ये पेन्शन वितरण होण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः पेन्शन वितरित होण्यापूर्वी पोर्टलवरती नोटीस येईल आणि त्यानंतर लाभ आहे तो सर्वांना मिळणार आहे. आणि याच्यामध्ये केवळ फक्त मे महिन्याचीच 1500 रुपयांची पेन्शन येणार आहे. थकीत पेन्शन वितरणासंदर्भात शासनाचा कोणताच निर्णय झालेला नाही आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी प्रतीक्षेत आहेत, कारण का आम्हाला देखील परिचय आहे, कारण का अतिशय विलंब म्हणजेच मे महिन्याचा शेवटचा आठवडा आलेला आहे तरी देखील उर्वरित लाभार्थ्यांना हप्ते वितरण म्हणजेच पेन्शन वितरण झाले नाही आहे. अनेक अशी कामं त्यांची पेन्शनवरती डिपेंड असतात, त्यामुळे शासनाने या लाभार्थ्यांचा विचार करून त्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन देणं गरजेचं आहे. त्यामुळे अपेक्षित धरूया पुढील आठवड्यामध्ये पेन्शन वितरित होईल. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. अजून तारीख निश्चित नाही आहे, कधीही पेन्शन पुढील आठवड्यामध्ये वितरित होऊ शकते. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.